हॅलो. माझ्याजवळ तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतं का, की मानवाचा विकास किंवा उत्क्रांती ही माकडापासून म्हणजेच एप्सपासून झाली आहे? जर हे खरं असेल, तर माकडं अजूनही अस्तित्वात कशी काय आहेत? आणि सगळ्याच माकडांची उत्क्रांती मानवात का नाही झाली? तुम्हाला काय वाटतं? बरं, याचं उत्तर सोपं आहे काय? नाही, मानवाची उत्क्रांती माकडापासून झालेली नाही. त्याऐवजी याचा योग्य विचार असा आहे, की मानव आणि माकड या दोन्हीची उत्क्रांती एकाच पूर्वजापासून म्हणजेच कॉमन अँसेस्टर पासून झाली आहे. हे पूर्वज ना माकड होते ना मानव. आता हे फक्त एका कलाकाराने काढलेलं चित्र आहे काय? ते नेमके कसे दिसत होते हे आपल्याला माहित नाही. पण यामुळे एक खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एका जुन्या जातीपासून अशा नवीन जाती कशा काय उत्क्रांत होतात? आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल याबद्दल मला खूप आनंद आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. तर ही प्रक्रिया ज्यामध्ये जुन्या जातीपासून नवीन जाती उत्क्रांत होतात त्याला जाती उद्भव किंवा स्पिसिएशन असं म्हणतात. चला तर हेच आपण लिहून घेऊ. जुन्या जातीपासून नवीन जाती निर्माण होतात आणि आपण या व्हिडिओमध्ये याचबद्दल बोलणार आहोत. यालाच आपण असंही म्हणू शकतो की नवीन जाती जुन्या किंवा तुम्ही म्हणू शकता की आधीपासून अस्तित्वात असलेल्या जातीपासून तयार होतात किंवा उत्क्रांत होतात. यालाच आपण जाती उद्भव असं म्हणतो. आता पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, अरे जाती किंवा स्पीसीज म्हणजे काय? बरोबर. तर थोडक्यात सांगायचं तर आपण म्हणतो की दोन सजीव एकाच प्रजातीचे आहेत जर ते आपसात प्रजनन करू शकतात आणि प्रजननक्षम संतती निर्माण करू शकतात. म्हणजेच अशी संतती जी पुढे जाऊन प्रजनन करण्यास सक्षम असते. म्हणूनच आपण म्हणू की हे प्राणी एकाच जातीचे आहेत. म्हणजेच हे सगळे कुत्रे आहेत. दुसरीकडे जर दोन सजीव अजिबात प्रजनन करू शकत नसतील किंवा प्रजननक्षम संतती निर्माण करू शकत नसतील, तर आपण म्हणू की ते वेगवेगळ्या जातीचे आहे. उदाहरणार्थ हा चिंपॅन्झी आहे आणि हा कुत्रा आहे. हे वेगवेगळ्या जातीचे आहेत कारण ते अजिबात प्रजनन करू शकत नाही. ठीक आहे. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे परत येऊ. नवीन जाती कशा तयार होतात? यासाठी प्रामुख्याने आवश्यकता असते ती म्हणजे पुनरुत्पादनीय अलगीकरण किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनची. आता या मोठ्या संज्ञेचा अर्थ तरी काय आहे? याचा मुळात अर्थ असा आहे की आपल्याला हे सुनिश्चित करावं लागेल की एकाच जातीचे किमान दोन गट असे असावेत जे एकमेकांसोबत प्रजनन करत नाहीत. आणि हीच पुनरुत्पादनीय अलगीकरणाची मूळ कल्पना आहे. जर तुम्ही दोन गट असे टिकवून ठेवू शकलात जे एकमेकांसोबत प्रजनन करत नाही, तर जसा जसा वेळ निघून जाईल तसं आपण बघू की हे दोघंही स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या जातीमध्ये उत्क्रांत होतील. ठीक आहे. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं कसं घडतं, तर आपण एक उदाहरण घेऊया. आपण मानव आणि माकडं यांचं उदाहरण बघू नये काय, कारण ते खूप गुंतागुंतीचं आहे. त्याऐवजी आपण एक सोपं उदाहरण बघूया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे एका झाडावर राहणाऱ्या लाल रंगाच्या बीटल्स म्हणजे एका किड्याची, म्हणजे या किड्याची. ठीक आहे. आता समजा यातले काही बीटल्स पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आणि आता हे अनेक प्रकारे होऊ शकतं काय. कदाचित वारा त्यांना उडवून घेऊन जाईल, कदाचित ते एका प्राणीवर बसतील आणि तो प्राणी त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, किंवा कदाचित मला माहित नाही ते एखाद्या विमानात लपून बसतील आणि ते विमान त्यांना पूर्णपणे दुसऱ्याच देशात घेऊन जाईल. काही होऊ शकतं. तर समजा हे बीटल्स खूप दूर असलेल्या एका पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथे त्यांची संख्या वाढते आणि आपल्याला यांच्या लोकसंख्येचा किंवा समिष्टीचा एक नवीन संच मिळतो. आता कल्पना करा की एकाच जातीचे हे दोन समूह आहेत, बरोबर? आणि हे सगळे लाल बीटल्स आहेत, एकाच जातीचे. ते एकमेकांबरोबर प्रजनन करू शकत नाही. फक्त या कारणास्तव की ते एकमेकांपासून इतके दूर आहेत की तिथे येणं जाणं करणं शक्य नाही. बरोबर? मग आपण म्हणू की ते पुनरुत्पादनीय अलगीकृत आहेत. म्हणजेच रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड आहेत कारण ते एकमेकांसोबत प्रजनन करू शकत नाही. आता आपण पाहू की जसा जसा वेळ जाईल, जशा जशा अधिक पिढ्या येतील तसे तसे नैसर्गिक निवड म्हणजेच नॅचरल सिलेक्शन आणि जनुकीय अपगमन म्हणजेच जेनेटिक ड्रिफ्ट या वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारे काम करू लागतील आणि शेवटी दोन वेगवेगळ्या जातींमध्ये विकसित होतील. ठीक आहे. आता आधी मी तुम्हाला सांगते की हे दोन ठिकाणं एकमेकांपासून कसे वेगळे आहेत. सर्वात पहिले म्हणजे या ठिकाणचे बऱ्यापैकी झाडं हे राखाडी म्हणजेच ग्रे आहेत कारण ते समजा धुराने माखलेले आहेत. ते कदाचित यामुळे असू शकतं की हे झाड एका मोठ्या कारखान्यापाशी आहे जो खूप धूर निर्माण करतो. त्यामुळे हे झाड पूर्णपणे राखाडी झालं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे या इकडल्या वातावरणात समजा खूप कावळे आहेत, जे या बीटल्सला खातात आणि या वातावरणात आपण म्हणूया, की कावळ्याऐवजी इथे खूप साऱ्या पाली आहेत, ज्या या बीटल्सला खातात. आता ही परिस्थिती तयार झाली. पाहूया, की हे 2 समूह वेगवेगळ्या प्रकारे कसे उत्क्रांत होतात. तर हे बीटल्स नेहमी प्रजनन करत आहेत आणि नेहमी मरतात पण आहेत. या परिस्थितीमध्ये समजा एक दिवस रंगासाठी जबाबदार असलेल्या जनुकामध्ये काही अचानक बदल म्हणजेच उत्परिवर्तन होतं आणि त्यामुळे काही किडे असे तयार होतात की काहींचा रंग निळा आहे, काहींचा रंग राखाडी किंवा काळा आहे आणि काहींचा रंग हिरवा आहे. हीच गोष्ट या वातावरणात सुद्धा होते. इथे पण काही हिरव्या रंगाचे किडे, काही राखाडी रंगाचे किडे आणि काही निळ्या रंगाचे किडे जन्माला येतात. डीएनए मधील यादृच्छिक किंवा आकस्मिक बदलांमुळे असं होऊ शकतं आणि हे नेहमीच घडत राहतं असं नाही. पण सोपेपणासाठी एकसारखं उत्परिवर्तन किंवा म्युटेशन दोन्ही ठिकाणी होत आहे असं म्हणूया. आता जर आपण या वातावरणाचा विचार केला तर मला सांगा इथे काय होईल? तर या हिरव्या रंगाच्या किड्यांना किंवा या हिरव्या रंगाच्या बीटल्सला फायदा आहे. कारण ते हिरव्या झाडावर आहेत. यांना पाहणं अधिक कठीण आहे आणि म्हणूनच त्यांच्या जगण्याची शक्यता जास्त आहे आणि प्रजननाची शक्यता जास्त आहे. आणि म्हणूनच जसा जसा वेळ जाईल, जशा जशा पिढ्या जातील, तसं आपण पाहू की हिरव्या बीटल्सची संख्या वाढू लागली आहे. ठीक आहे. तर अनेक पिढ्यानंतर आपण पाहू शकतो की बहुतांश बीटल्स हे हिरव्या रंगाचे आहे. यालाच आपण नैसर्गिक निवड किंवा नॅचरल सिलेक्शन म्हणतो आणि हिरवा रंग इथे नैसर्गिकरित्या निवडला जातो. आता तुम्हाला काय वाटतं की या वातावरणात काय घडेल? तर इथे हिरव्या रंगाला फायदा नाही. त्याऐवजी या राखाडी रंगाला फायदा आहे. बरोबर? याचा अर्थ असा की काही पिढ्यांनंतर राखाडी रंगाचे किडे किंवा बीटल्स नैसर्गिकरित्या निवडले जातात. ठीक आहे. आता आपण गंमत म्हणून अजून एक उत्परिवर्तन करूया. समजा दुसऱ्या उत्परिवर्तनामुळे इथे काही बीटल्स मोठ्या पंखांसह जन्माला आले. आता या गोष्टी माझ्या मनाच्या आहेत काय. या बीटल्सला आधीच पंख असतात, छोटे छोटे लहान पंख, ज्यामुळे ते थोडे उडू शकतात किंवा छोट्या उड्या मारू शकतात. पण समजा हे पंख एवढे मोठे आहे की या बीटल्सला दूर अंतरापर्यंत उडण्याची परवानगी देतात. तर काही बीटल्स मोठ्या पंखासह जन्माला येतात आणि काही बीटल्स पंख नसलेले जन्माला येतात. हे शुद्ध उत्परिवर्तन म्हणजे प्युअर म्युटेशन आहे. तीच गोष्ट या वातावरणात सुद्धा घडते. काही बीटल्स मोठ्या पंखांसह जन्माला येतात आणि काही बीटल्स अगदीच पंख नसलेले जन्माला येतात. आता या 2 वातावरणांमध्ये काय होईल असं वाटतं बरं? चला तर इथे परत येऊया. आता तुम्हाला दिसतं आहे की या बीटलला या पालीवर एक फायदा आहे. कारण जर तो अधिक उंच उडू शकला तर याचा अर्थ ही पाल त्याला खाऊ शकणार नाही आणि याचाच अर्थ की याच्या जगण्याची जास्त शक्यता. म्हणून काही पिढ्यांनंतर ते नैसर्गिकरित्या निवडले जातील आणि आपल्याला दिसेल की बहुतांश बीटल्सला पंख आहेत. आता दुसरीकडे तुम्हाला काय वाटतं इथे काय होईल? लक्षात घ्या काय, जर या बीटल्सला उडता आलं तर या कावळ्याला ते पकडणं सोपं होईल. कारण याला पण पंख आहे आणि यांना पण पंख आहेत. म्हणजेच हे पंख असलेले बीटल्स तोट्यात आहेत. याचाच अर्थ असा की ज्या बीटल्सला पंख नाही आहेत ते फायद्यात आहेत. कारण ज्यांनी आपले पंख गमावले आहेत ते कदाचित जमिनीवर किंवा खाली रांगायला लागतील आणि कदाचित त्यामुळे त्यांच्या जगण्याची शक्यता जास्त असेल. तर इथे हे उडणारे बीटल्स नैसर्गिकरित्या निवडले जाणार नाही. त्याऐवजी ज्यांना पंख नाही ते नैसर्गिकरित्या निवडले जातील आणि काही पिढ्यांनंतर तुम्हाला दिसेल की इथे पंख नसलेलेच बीटल्स आहेत. आता यामध्ये आपल्याला खूप मजा येते म्हणून आपण एक शेवटचं उत्परिवर्तन करूया. समजा शेवटच्या उत्परिवर्तनामुळे इथे काही बीटल्स शिंगांसह जन्माला आले. आता सहसा गोष्टी इतक्या टोकाच्या किंवा अचानक घडत नाही. आपण एक उदाहरण म्हणून करत आहोत. ठीक आहे. तर कल्पना करा की एक दिवस काहीतरी आग लागली किंवा समजा हे झाड आगीच्या विळख्यात आलं, ज्यामुळे जवळजवळ सर्व बीटल्स मरण पावले आणि सुदैवाने जे वाचले ते बहुतेक शिंग असणारे बीटल्स होते. इथे या शिंग असणाऱ्या बीटल्सला काही विशेष फायदा नव्हता, पण निव्वळ नशिबाने ते त्या अपघातातून वाचले आणि काही पिढ्यांनंतर आता आपल्याला आढळेल की बहुतांश बीटल्सला शिंग आहेत. आता ही निव्वळ नशिबाने झालेली उत्क्रांती आपण आधी पाहिली आहे. यालाच जनुकीय अपगमन किंवा जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. ठीक आहे.
हे शिंग असलेले बीटल्स कदाचित त्या अपघातातून वाचण्यासाठी नशीबवान होते आणि म्हणूनच त्यांनी आपली जनुके पुढे संक्रमित केली. कदाचित या बाजूला सुद्धा काही बीटल्स शिंगांसह जन्माला आले असतील, पण कदाचित ते तितके नशीबवान नव्हते. समजा जे बीटल्स शिंगांसह जन्माला आले त्यांना या पालीनी खाऊन टाकले आणि म्हणूनच त्यांना आपली जनुके पुढे संक्रमित करता आली नाही आणि म्हणूनच यांच्यामध्ये शिंग असलेले बीटल्स नाही. आणि आता आपण इथेच थांबणार आहोत. आता तुम्ही या दोन्हीही बीटल्सकडे बघा काय. हे एकमेकांपासून किती वेगळे आहे. यांचे रंग वेगवेगळे आहे. हे बीटल्स उडतात तर हे उडत नाही. यांना शिंग आहेत तर यांना नाहीत. अशी अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि आपण हे अवघ्या काही पिढ्यांसाठी केले. विचार करा की हजारो पिढ्यांसाठी असं घडत राहिलं तर त्यांनी वर्षानुवर्ष कितीतरी जास्त वेगवेगळी वैशिष्ट्ये गोळा केली असतील, बरोबर. ते आता इतके वेगळे असू शकतात की जर आता यातल्या एका बीटलने या बीटल सोबत प्रजनन करण्याचा प्रयत्न केला तर ते तसं करू शकणार नाही. या बीटलचा डीएनए या बीटल पासून पूर्णपणे वेगळा असेल, इतका वेगळा की यांना संतती तयार करणं अशक्य होईल. दुसऱ्या शब्दात आता आपल्याकडे या बीटल्सच्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि अशा प्रकारे एका जातीपासून दोन किंवा इतर अधिक नवीन जाती तयार होतात, ज्याला आपण जाती उद्भव म्हणतो. आता हे मी खूपच सोपं करून सांगितलं आहे, पण तुम्हाला कल्पना आली. आता आपल्याला जे समजलं ते आपण पटकन लिहून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे हे दोन समूह एकमेकांपासून वेगळे झाले. याला आपण तांत्रिकदृष्ट्या भौगोलिक अलगीकरण म्हणजे जॉग्राफिकल आयसोलेशन म्हणतो. याचा मुळात अर्थ असा आहे की दोन समूह भौगोलिकरित्या दोन स्वतंत्र ठिकाणी मर्यादित किंवा बद्ध आहेत. त्यामुळे हे सुनिश्चित झालं की ते एकमेकांसोबत प्रजनन करू शकत नाही. यामुळे पुनरुत्पादनीय अलगीकरण सुनिश्चित झालं. हे पुनरुत्पादनीय अलगीकरण सुनिश्चित करण्याचे इतरही मार्ग आहेत, ज्याबाबत आपण आता बोलणार नाही आहोत. पण या दोन गोष्टींना वेगळं ठेवणं म्हणजेच भौगोलिक अलगीकरण हे सुनिश्चित करतं की हे एकमेकांसोबत प्रजनन करणार नाही आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे. मग त्यानंतर काय झालं तर आपण पाहिलं की या दोन्ही वातावरणात नैसर्गिक निवड आणि जनुकीय अपगमन या दोन्ही गोष्टींनी वेगवेगळे काम केले. त्यामुळे जशा जशा पिढ्या पुढे गेल्या तसा तसा त्यांचा डीएनए बदलू लागला आणि एकमेकांपासून अधिकाधिक वेगळे होऊ लागले आणि सरतेशेवटी काही हजार वर्षांनंतर ते इतके वेगळे झाले की ते फलनासाठी सुसंगत राहिले नाहीत आणि अशा प्रकारे आपल्याला दोन नवीन जाती मिळाल्या. आणि अगदी स्पष्ट होण्यासाठी जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे समूह एकमेकांसोबत प्रजनन न करणे का आवश्यक आहे, तर विचार करा की ते सतत एकमेकांकडे येत जात असते आणि प्रजनन करत असते तर काय झालं असतं. मग इथे काही परिवर्तने किंवा व्हेरिएशन्स निवडली गेली होती. ती परिवर्तने इथे प्रवाहित होऊ शकली असती. ती जनुके इथे प्रवाहित होऊ शकली असती. त्यामुळे इथे जे परिवर्तन निवडले जात होते ते जनुक इथे प्रवाहित झाले असते आणि या प्रवाहाने हे सुनिश्चित केलं असतं की या समूहाचा डीएनए आणि या समूहाचा डीएनए एकमेकांशी बऱ्यापैकी समान राहील, बरोबर. मग आपल्याला नवीन जाती मिळाल्या नसत्या. तर तुम्ही पाहू शकता की हे अत्यंत महत्वाचं आहे की इथे निवडली गेलेली जनुके इथे प्रवाहित होणार नाही. जनुकांचा प्रवाह घडायला नको, बरोबर. तर जसा जसा वेळ जाईल तसा तसा डीएनए अधिक वेगळा होऊ लागतो आणि अनेक पिढ्यांनंतर आपल्याला जाती उद्भव पाहायला मिळतो. त्यामुळे पुनरुत्पादनीय अलगीकरण अत्यंत महत्वाचे आहे, ज्याशिवाय जाती उद्भव होणे शक्य नाही. आणि आता आपण हे सगळं एकत्र करू शकतो आणि असं म्हणू शकतो की या दोन जाती या लाल बीटल पासूनच उत्क्रांतीत झालेल्या आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आता याच्याशी सहमत व्हाल की हे यापासून उत्क्रांत झालेले नाहीत किंवा हे यापासून उत्क्रांत झालेले नाही. ही उत्क्रांती सांगण्याचा योग्य मार्ग नाही, बरोबर. या दोन्हीही जाती एका विशिष्ट जातीपासून उत्क्रांत झालेले आहेत आणि अशाच प्रकारे मानव आणि माकडे हे एकाच पूर्वज जातीपासून उत्क्रांत झालेले आहेत. आणि नक्कीच इथल्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीच्या होत्या आणि आता तुम्हाला याची काहीशी कल्पना आली असेल, बरोबर. आणि असं दिसून येतं की या गोष्टी घडण्यासाठी सुमारे 7 ते 8 दशलक्ष वर्ष लागली आणि या दरम्यान आणखीन काही जाती निर्माण झाल्या असाव्या, आणखीन काही जाती उद्भव झाले असावेत, जे मी इथे काढले नाही आहे. पण आता नवीन जाती कशा तयार होतात याचं एकूण चित्र तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याचं तुम्हाला उत्तर देता येतं का बघूया.
पहिला प्रश्न म्हणजे जाती उद्भव किंवा स्पिसिएशन म्हणजे काय? दुसरा प्रश्न म्हणजे जाती उद्भवासाठी सर्वात महत्वाची आवश्यकता कोणती? आणि तिसरा प्रश्न म्हणजे जाती उद्भव नेमका कसा होतो? हे तुम्ही सांगू शकता का? किंवा हेच तुम्ही तुमच्या मित्रांना समजावून सांगू शकता का? जर तुम्हाला यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात थोडी जरी अडचण येत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.